एस टी महामंडळापुढे मोठे आव्हान. इलेक्ट्रिक बसला दररोज 34,000 रुपये उत्पन्न हवे. लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वातानुकूलित बस दाखल होत आहेत. ऑगस्टपर्यंत 134 बस लाल परीसोबत धावणार आहेत. या बसची संख्या वाढत असतानाच उत्पन्न वाढवण्याचे आव्हान महामंडळापुढे राहणार आहे. एका इलेक्ट्रिक बसचे महामंडळाला दररोजचे उत्पन्न 34,320 रुपये अपेक्षित आहे. महामंडळ शासनाच्या ई वाहन धोरण 2021 नुसार एसटी महामंडळाने 5,150 इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस ताफ्यात आणण्याचे निश्चित केले आहे. या बसची प्रवासी वाहतूक क्षमता स्टँडिंग प्रवाशासह 44 एवढी आहे. ही बस दररोज किमान 325 किलोमीटर धावणार आहे. यासाठी किलोमीटरचा दर ही निश्चित करण्यात आला आहे. सध्या लाल परीतून नियमानुसार 55 प्रवाशांची वाहतूक केली जाते. या बसचे 325 किलोमीटरचे उत्पन्न साधारण 25,000 रुपये इतके मिळते. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वातानुकूलित बसला 34,000 रुपये मिळण्यासाठी रगड भाडेवाढ करावी लागणार आहे. तशी चर्चाही समितीमध्ये झाली असल्याची माहिती आहे. एका इलेक्ट्रिक बसच्या भाड्यापोटी कंत्राटदार कंपनीला किमान 23,400 रुपये चुकते करायचे आहे. महामंडळाने शिवशाहीच्या उत्पन्नाचा अनुभव घेतला आहे. काही शिवशाही बसेस नाममात्र प्रवासी घेऊन धावतात. याला विविध कारणे आहेत. या बसकडे प्रवासी वळवण्यात महामंडळ कमी पडते हे स्पष्ट आहे. असे असतानाच इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेसची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांवर या बसची यशस्वीता अवलंबून आहे. मेंटेनन्स कंपनीचे. इलेक्ट्रिक बसच्या मेंटेनन्सची जबाबदारी कंपनीची राहणार आहे. चालक त्यांच्यात राहील. चार्जिंग स्टेशन आणि वीज बिल कंपनीने भरायचे आहे. महामंडळाचा हा खर्च वाचणार आहे. वाहक मात्र एसटी महामंडळाचा राहील. एकंदरच परिस्थिती पाहता या योजनेतून महामंडळाला फायदा कमी, भुर्दंड जास्त बसणार आहे. खाजगी कंपन्यांचा फायदा मिळवून देण्यासाठी ही योजना असल्याची शंका सिरंगबर्गे सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे म्हणणे आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील. धन्यवाद.